हे नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी स्वागत करतोय सुशांत गावडे कोकणी टाइमपास या चॅनलमध्ये। आजचा आपला एक गणपती सण जवळ येतोय आणि या गणपती सणानिमित्त आज तुम्हाला मी काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि सर्वच जण गणपती पेन 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 हे चालूच असतं। मी सुद्धा एक ब्लॉग बनवला होता पेनवरती, परंतु आता तुम्हाला मी एक स्पेशल ब्लॉग बनवून दाखवतोय। तो म्हणजे आपल्या चिपळूणमध्ये, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये चिपळूणमध्ये सुद्धा आपल्याला पेन सारखे सेम गणपती मिळू शकतात। हे मी ह्या कारखान्यामध्ये मी आलोय। त्या कारखान्यामध्ये आपल्याला एवढी व्हरायटी भारी भारी भेटते ना, म्हणजे की तुमचं आला तर डोळे एवढे भारावून जातील ना की म्हणाल की तुम्हाला पेनला जायची गरजच नाही। सर्व गणपती मी इथूनच घेऊन जातो। आणि आज तशीच एक वेगळी आगळी वेगळी व्हरायटी, त्यानंतर तुम्हाला फेटा असेल, पितांबर असेल, डायमंड वर्क असेल, सर्वच एकाच ठिकाणी मिळून जाण्याचं एकमेव ठिकाण या चिपळूणमध्ये आहे। तर आपण बघूया, आता आपण आलोय मानस आर्ट्स चिपळूण या कारखान्यामध्ये। तर त्याचे सर्व आहेत उदय गुरव, तर आपण त्यांची सुद्धा भेट घेणार आहोत। आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता गणपती आहेत। तर आपण चला पाहूया गणपती कसे कसे आपल्याला इकडे तयार केलेले भेटतात। मातीचे असतील, शाडू मातीचे असतील, प्लॅस्टर ऑफ पॅरिस असेल, सर्वच प्रकारचे गणपती या ठिकाणी उपलब्ध आहेत। आता या ठिकाणी मानस आर्टचे सर्व उदय गुरव यांचं एक मूर्तीचं काम चालू आहे। मूर्तीचं काम चालू आहे म्हणजे एक खंडोबा स्टाईल मध्ये गणपती आहे, त्याला हिरे लावण्याचं काम चालू आहे। तर स्वतः मानस आर्टचे मालक उदय गुरव साहेब स्वतः हिरे वगैरे लावतात आणि सुंदर काम करतात ते। तुम्ही इथे येऊन व्हरायटी पाहिलीत ना, तर तुम्हाला बाहेर जायची गरजच पडणार आहे। आणि एकदम योग्य दरामध्ये या ठिकाणी हिरे, फेटा असेल, पितांबर असेल, सर्वच गोष्टी मिळतात। गुरु साहेब, तुम्ही साधारण या क्षेत्रामध्ये कधीपासून आलात? या क्षेत्रात मला 8 वर्ष झाली। 8 वर्ष झाली। म्हणजे तुम्हाला कल्पना कुठून आली, म्हणजे की आपण सुद्धा गणपती तर सगळेच आणतात, पण चिपळूणमध्ये जसं म्हणायला गेलं ते बघायला भेटत नाही। घरच्या गणपतीपासून सुरुवात झाली माझी। तुमच्या घरच्या गणपती, बघा मित्रांनो, घरच्या गणपतीपासून सुरुवात केली आणि आज जवळजवळ कारखान्यामध्ये मी पाहिले असेल तर 250 ते 300 गणपतीची आहेत ना गुरुसाहेब एवढे? हो, 250 ते 300 आहेत गणपती। त्याच्यानंतर दुसरी सुद्धा व्हरायटी तुम्हाला मिळेल की मकर सुद्धा त्यांच्याकडे खूप छान छान असतात। मकरचं सुद्धा एक ब्लॉग आपण नंतर करणार आहोत। स्पेशल मकर तुम्हाला जर पाहिजे असतील, थर्माकोलचे आपल्याकडे मकर नाही येत अवेलेबल, सगळे कुट्टा वगैरे इको फ्रेंडली मकर आहेत आपल्याकडे। खास त्यांच्या आर्टिस्ट कडून ते बनवून घेतात, त्यांना जशी व्हरायटी पाहिजे तशी। आणि या मूर्तीचं काम बघा तुम्ही चालू आहे। ऍक्च्युली ही एक मूर्ती सजवलेली होती आणि कस्टमरची मागणी होती की मला सुद्धा दुसऱ्या कस्टमरची मागणी होती सेम मूर्ती सजवून पाहिजे, त्यामुळे ही सुद्धा मूर्ती सेम सजवली जाते, सेम पीस। तर पाहू शकता तुम्ही साधारण किती गणपती आहेत तिथे या ठिकाणी। आणि सगळ्यात भारी मूर्ती जी मला आवडली असेल या कारखान्यामध्ये, तर तुम्ही बघू शकता हुबेहूब तिरुपती साकारलाय गणपतीमध्ये आणि खूप सुंदर बघा तुम्ही असं दाखवतो। म्हणजे तुम्ही पाहू शकता की तिरुपतीचं सेम गणपतीमध्ये सुद्धा आता रूपांतर केलंय। सुंदर डायमंड वर्क केलंय बघा, या कारखान्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते। आणि खूप समाधान वाटतं अशा मूर्त्या बघितल्या की आपल्या सुद्धा कोकणामध्ये असे कलाकार आहेत की जे एवढ्या सुंदर मूर्त्या बनवू शकतात। तर मित्रांनो, आपण आता आहे ना कारखान्यामधल्या छोट्या छोट्या मातीच्या मूर्त्या तिथून सुरुवात करूया। पहिलीच मूर्ती ही बघा, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची सुंदर मूर्ती बनवलेली आहे, पूर्ण गोल्डन वर्कमध्ये, म्हणजे पूर्ण त्याला कलर गोल्डनमध्ये। म्हणजे बाकीचे जे गणपती तुम्ही पाहिलेत ना, तर ॲक्च्युली येतात कलरमध्ये। हे मातीच्या मूर्त्या आहेत, ॲक्च्युली 6 इंचाच्या मूर्त्या आहेत। 6 इंचाच्या सुद्धा छोट्या छोट्या मूर्त्यासुद्धा आपल्या कारखान्यामध्ये भेटतील। मित्रांनो बघा, कस्टमरच्या रिक्वायरमेंट व्हरायटीप्रमाणे सुद्धा हा एक लालबागचा राजा जो नवसाला पावतो, मुंबईत आपल्याला बघायला मिळतो, सुद्धा आपल्याकडे आहे। आणि त्याचं कलर काम एवढं भारी केलेलं आहे ना, म्हणजे ॲक्च्युली ज्यावेळेस हा गणपती आला त्यावेळेस कलर काम ॲक्च्युली फ्लोरोसेंटमध्ये होतं, त्यानंतर आम्ही त्याच्यात थोडा बदल केला, एक जांभळ्या कलरचा फ्लोरोसेंटमध्ये
हे केलं आहे, मेटॅलिक कलर होते ॲक्च्युली, पहिले ते फ्लोरोसेंट केलेत आपण. शेला आहे तो गुलाबी केलेला आहे, पाट आहे तो पोपटी केलेला आहे, त्याच्यानंतर जांभळा कलर मारलेला आहे पितांबरला. आणि त्याच्यानंतर गणपतीचा एक लुक बघा काय आलेला आहे की सुंदर मूर्ती. कस्टमरची रिक्वायरमेंट जर असेल तर थोडं बहुत कलर चेंजेस करता येतात. त्याप्रमाणे हा गणपती बघा तुम्ही समोरून जवळून बघितलात ना तर किती उठून दिसतो बघा, छान दिसतो. फ्लोरोसेंट कलरमध्ये एवढे गणपती छान दिसतात ना. त्याच्यानंतर असेच 2-2 फुटाच्या भरपूर मूर्त्या आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर हा एक गणपती आहे. त्याच्यानंतर टिटवाळा आहे आपल्याकडे. टिटवाळामध्ये पिंक पितांबर आहे, सुंदर मूर्ती आहे. टिटवाळा तर जातो. त्याच्यानंतर दगडूशेठ एक आहे, त्याच्यानंतर एक दगडूशेठ मूर्ती आहे. तर सगळ्या मूर्त्या आपल्याला 2-2 फुटामध्ये मिळून जातील. त्यानंतर हा एक गणपती आहे सिंहासनावरती बसलेला. आता इथे मोदक ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर आशीर्वाद देताना आहे. तर मित्रांनो आपल्याकडे अजून एक 1 फुटाची मूर्ती मानसआर्टला सजवलेली आहे बघा. सुंदर फेटा मारलेला आहे. जवळ येऊन दाखवा जरा शेख. हे बघा, त्याच्यानंतर गणपतीवरती एक सुंदर फेटा, त्याला ब्रोच लावलेला आहे. त्याच्यानंतर एक म्हणजे वेल्वेटचा कापडाचा पितांबर मारलेला आहे आणि शेला टाकलेला आहे. हे मूर्ती बघून कसं समाधान वाटते बघा. एकदम सुंदर मूर्ती. तुम्हाला पाहिजे मी उचलून दाखवतो हातामध्ये. ही पाहता तुम्ही, तर सुंदर मूर्ती बनवलेली आहे बघा मानसआर्टमध्ये. कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मूर्त्या मिळून जातात इथे. त्याच्यानंतर जर तुम्हाला फक्त कलर केलेल्या मूर्त्या पाहिजे असतील त्यासुद्धा आहेत. या ठिकाणी लालबागचा राजा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मल्हार पॅटर्न आहे. त्याच्यानंतर एक देता घेता गणपती आहे. त्याच्यानंतर हा एक सिंहासनावरती बसलेला आहे. त्यानंतर हा सुद्धा एक छान गणपती आहे बघा, डायमंडवर छोटा केलेला, सुंदर. तर मित्रांनो दुसरी एक आपली मूर्ती आहे ती म्हणजे बघा पेशवाई पॅटर्नमध्ये बनवलेली खूप 3 फुटाची मूर्ती आहे. एकदम छान पद्धतीने सजवलेले बघा. पेशवाई फेटा मारलेला आहे आणि जे कपडे आहेत ते पूर्ण म्हणजे पूर्ण घातले. त्याच्यानंतर व्हाईट कलरमध्ये पितांबर आहे आणि गळ्यामध्ये अशा कंठी घातलेले. खूप छान दिसते ही मूर्ती. पेशवाई लुक आहे मस्तपैकी. त्यानंतर फर लावलेला आहे वरती आणि अशाच ही पण ऑर्डरप्रमाणेच बनवलेली आहे, जशी कस्टमरची ऑर्डर आहे त्याचप्रमाणे. त्यानंतर अजून एक गणपती आहे पुढे. फक्त हा सुद्धा 3 फुटाचा गणपती आहे. त्याच्यामध्ये डायमंड वर्क केलेलं आहे छानपैकी. फुल डायमंड वर्क आहे बघा. इथे पाठीमागे मोर लावलेले आहेत. त्याच्यानंतर असं डुलतं एक स्टोन लावलेलं आहे छानपैकी. आणि कानामध्ये तुम्ही बघाल ना तर एक वेगळी व्हरायटी बघायला मिळते की मोरपीस आहे आतमध्ये. आणि त्याच्या बघा तुम्हाला इथे मोरपीस दिसेल. त्याच्या आतमध्ये असं काच आहे, आरसा आहे. छान मूर्ती सजवली. त्याच्यानंतर सेम पीस तसाच एक अजून पुढे की त्याला फेटा लावलेला आहे. फेटा लावून पितांबर लावलेला आहे. त्याचप्रमाणे एक पेशवाई लुक तुम्ही बघितलात. त्याच्यानंतर आता हा फेटा पितांबरवाला एक. त्याचप्रमाणे हा एक गणपती आहे. ह्याला सुद्धा खूप छान डायमंड वर्क केलेलं आहे बघा. तुम्ही पाहू शकता कानामध्ये जाड मोत्यांचं वर्किंग आहे. इथे मोराची डिझाईन दिलेली आहे. खूप छान सुंदर हा सुद्धा गणपती सजवलाय. असेच भरपूर मूर्त्या या ठिकाणी आहेत. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेवढ्या दाखवता येतील तेवढ्या दाखवतो. आणि जर तुमची काय ऑर्डर असली तर तुम्ही मानस आर्ट्स, मी खाली नंबर देतो, तिथे संपर्क साधा. तुमच्या आवडीची मूर्ती बुक करा आणि तुमच्या जशी रिक्वायरमेंट असेल त्याचप्रमाणे फेटा पितांबर डायमंड वर्क करून मिळेल. अगदी योग्य दरात मिळेल. तुम्हाला पेनमध्ये मुंबईमध्ये काही जायची गरज नाही. आपल्या चिपळूणमध्ये कोकणामध्ये सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर मकर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल होतात थोड्याच दिवसामध्ये. तुम्हाला अजून गणपती दाखवतो. तर मित्रांनो अजून एक आपल्याकडे छान मूर्ती आहे बघा. 3 फुटाचाच गणपती आहे. फेटा पितांबर आणि सुंदर कॉम्बिनेशन पाहायला मिळते याच्यामध्ये बघा. तुम्ही पाहू शकता येल्लो कलरचा फेटा आहे, त्याच्यावर फर लावलेला आहे. एक वेगळ्या प्रकारचा तुरा मारलेला आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर वेल्वेट रेड कलरमध्ये पितांबर मारलेला आहे आणि असा तो हातात घेतलेला आहे बघा बाप्पाने आपल्या. आणि सुंदर डायमंड वर्क केलेलं आहे. त्याच्यानंतर आपली सोंड आहे, तर सोंड्यामध्ये असं सोन्याच्या दागिन्यांसारखं असं हे टाकलेलं आहे, स्टोन टाकलेला आहे. त्याच्यानंतर सेम तशीच एक 2 फुटाची मूर्ती आहे. त्याला सुद्धा ग्रीन आणि ऑरेंज कॉम्बिनेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्पेशल आहे तर पाहायला मिळतो की शेला सुद्धा टाकलेला आहे. तो सुद्धा तुम्हाला विकत घ्यायची काहीच गरज नाही. आपण त्याच्याबरोबर गणपती बरोबर एक शेला सगळ्यांनाच देत आहोत. त्याच्यानंतर सुंदर डायमंड वर्क करायला ह्या मूर्तीवरती सुद्धा केलेलं आहे. त्याच्यानंतर अशाच आपल्याला भरपूर मूर्त्या बघायला मिळतील अजून. त्याच्यानंतर ही एक मूर्ती आहे, हिचं काम चालू आहे. हिचं एक काम चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही. पितांबर झालं, याला पण पगडी मारायची आहे. त्याचप्रमाणे अजून तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी ही एक मूर्ती आहे. हिला सुद्धा सुंदर डायमंड वर्क झालेलं आहे बघा. रेड कलरचा फ्लोरोसेंट मध्ये कलर आहे. त्याच्यानंतर शेला आहे ग्रीन कलरचा.
हिरे लावले, मोजके हिरे लावलेले आहेत ह्या सुद्धा मूर्तीला तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर सुंदर एक हा टिटवाळा आहे बघा, एकदम सुंदर दिसतोय टिटवाळा बघा, एकदम भारी बनवलेला आहे येलो कलरचा. आणि ही मूर्ती जी आहे ना ती मातीमध्ये म्हणजे उचलायला पण हेवी जाते ऍक्च्युली, भरपूर मूर्ती. आणि ही मूर्ती आमची जाणार आहे कोल्हापूरला जाणार आहे ना, साताऱ्यामध्ये बघा. आमच्या साताऱ्यापासून पण ऑर्डर आहेत भरपूर, सातारा, कोल्हापूर, लांजा इकडून सुद्धा ऑर्डर आहे. सगळ्या पार्सल जाणार आहे बॉक्स पॅकिंग करून. ह्या मूर्त्या स्पेशल ऑर्डर प्रमाणे सुद्धा बनवतो, त्याच्यामुळे भरपूर ऑर्डर असते इकडे चालू यांची. आणि जवळजवळ तुम्हाला मी इकडे लॉट दाखवला ना तर तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या रेडी झालेल्या मूर्त्या डायमंड वर्क करून. तर तुम्ही बघितलंच असेल किती स्टॉक बुक आहे आपला. ही एक सुद्धा मूर्ती मी खोलून दाखवतो तुम्हाला. ही यावर्षी एकदम सगळ्यात वेगळ्या प्रकारचं बघा शेला पितांबर मारलेला ऍक्च्युली. तुम्हाला आता लाईटवर माहित नाही दिसेल कसं, पण प्रत्यक्षामध्ये एवढा छान वाटतो ना गणपती. पाठीमागे ह्याला सुद्धा बघा मोरपीस, म्हणजे आतमध्ये मोरपीस आहेत, त्याच्यावरती खूप छान वर्क केलेलं आहे. त्याच्यानंतर डायमंड वर्क आहे, त्याच्यानंतर शेला आहे. आणि ही पण सुंदर मूर्ती झालेली आहे. आणि मूर्तीकडे बघितलं ना की एकदम मन भारावून जातं, म्हणजे असं वाटतं की मूर्ती सोडून कुठे जाऊच नाही. त्यामुळे मी सांगतो की तुम्हाला नक्की चिपळूणमध्ये भेट द्या, मूर्त्या बघा, तुम्हाला आवडल्या तर नक्की बुक करा. नंबर दिलेला आहे, कॉल करा. आता बुकिंग आमच्याकडे भरपूर झालेले आहे, त्यामुळे थोडी व्हरायटी कमी भेटेल तुम्हाला आता, कारण आता भरपूर लेट झालेला आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या मानस आर्ट्सला आणि तुमच्या आवडीचा बाप्पा तुमच्या यावर्षी घरी बसवा आणि लवकरात लवकर बुकिंग करा. फक्त बाप्पाला येण्यासाठी 20 दिवस बाकी आहेत. 20 दिवसामध्ये थोडकेच गणपती शिल्लक आहेत. आणि तुमचं काय डायमंड वर्क, फेटा, पितांबर असेल तर नक्की या, सांगा, आपण करून देऊ तुम्हाला योग्य दरामध्ये.